हॅलो तुषार सर, एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस चालू करायचा आहे. मी बिगिनर असल्यामुळे मला भीती वाटते. तर काय करायला हवं यावर? बिगिनर्सनी महत्त्वाच्या 3 चुका टाळल्या पाहिजे. पहिली चूक म्हणजे प्रॉडक्ट सिलेक्शन करतात. प्रॉडक्ट सिलेक्शन करताना एक प्रॉडक्ट कॅटेगरी निवडा. प्रॉडक्ट कॅटेगरी म्हणजे जसं की हळद, मिरची पूड, जिरे अशा प्रॉडक्ट्सचा लार्जली एक्सपोर्ट होतो. म्हणजेच एका कस्टमरला तुम्हाला मल्टिपल प्रॉडक्ट विकता आले पाहिजे, हा महत्त्वाचा पॉईंट आहे याच्यातला. दुसरी चूक, बायर व्हेरिफिकेशन न करणं. बायर्स खूप सारे मिळतात. आजकाल इंटरनेटमुळे बायर मिळवणं सोपं झालंय. पण आपल्या पेमेंट टर्म्समध्ये, आपल्या फेवरमध्ये तो बायर मिळणं याच्याकरता तुम्हाला तो चांगला आहे की नाही हे ECGC कडून तुम्ही व्हेरीफाय करून घेऊ शकता. म्हणजे ECGC ही गव्हर्नमेंटची बॉडी आहे जी ₹500 घेऊन बाहेरचं व्हेरिफिकेशन करून देते आणि तुम्हाला फ्रॉड प्रोटेक्शन इन्शुरन्स सुद्धा प्रोव्हाइड करते. दुसरा पॉईंट की तुम्ही स्वतः त्याची वेबसाईट, त्याची कंपनीचे रजिस्ट्रेशन, त्याचे डॉक्युमेंटेशन, त्याच्याशी बोलताना तुम्हाला अंदाज येईल की हा किती प्रोफेशनल बोलतोय. यावरून तुम्ही थोडासा अंदाज लावू शकता आणि ECGC ने जर ग्रीन सिग्नल दिला तर आपण त्याला एक्सपोर्ट करू शकतो. तिसरी चूक की डॉक्युमेंटेशन बनवताना छोट्या छोट्या मिस्टेक्स होतात. कारण एक कंटेनर एक्सपोर्ट होताना साधारणतः 10 ते 12 डॉक्युमेंट बनतात आणि कुठे ना कुठे याची मिस्टेक नक्कीच होणार आहे. मग तुम्हाला कोणत्या तरी कन्सल्टंटची गरज पडते. म्हणून एक्सपोर्ट बिझनेस सुरू करताना सुरुवातीला तुम्ही टेक्निकल नॉलेज घेतलंच पाहिजे आणि नंतर तुम्ही बिझनेसला सुरुवात करा. असेच अजून काही प्रश्न असतील तर मी सोशल मीडियावरती भरपूर सारे असे नॉलेज देणारे व्हिडिओज टाकतो. ते तुम्ही बघू शकता किंवा माझ्याशी बोलायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली मेसेजही करू शकता.